नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकारणाची माती झालेली दिसते. तत्व, निष्ठा, इमानदारी, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवलेल्या दिसत आहेत. कोण कुठून उभा राहतोय, कोण कुठून गद्दारी करतोय, कोण कोणता पक्ष फोडतोय, याशिवाय आरोप प्रत्यारोप या सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत नाहीये. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त तोटा कोणत्या पक्षाला होताना दिसतोय, तर तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. भाजपची महाराष्ट्रामध्ये माती झालेली दिसते. ही माती नेमकी कोणी केली आणि कशी केली तेच समजून घ्यायचं आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. भाजप शिवसेनेच्या बाजूनी अत्यंत चांगला जनाधार निर्माण झालेला असताना आपल्या पायावरती दगड कुणी मारून घेतला आणि भाजपला संपवण्याचं महाराष्ट्रातून काम कुणी केलं तेच आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश देशमुख. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा, भाजपची माती कशी झाली यापासून आपण सुरुवात करू. कुणी केली ते आपोआप तुम्हाला एक एक मुद्द्यानंतर लक्षात येईल. भाजपची माती होण्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा होता ती म्हणजे अति जास्त राजकीय महत्वाकांक्षा. खरं तर भाजप हा पक्ष 1980 मध्ये अस्तित्वात आला. त्याआधी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उभी राहिलेली होती. शिवसेनेवरती प्रेम करणारा, शिवसेनेवरती निष्ठा ठेवणारा आणि कट्टर शिवसैनिक असणारा एक मोठा मतदार वर्ग शिवसेनेला लाभलेला होता. बाळासाहेब ठाकरेंची अमोघ वाणी, बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमकपणा, बाळासाहेब ठाकरेंचा निर्भीडपणा आणि बाळासाहेबांचे राजकीय तत्व या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या होत्या. तरुणाईपासून म्हाताऱ्यांपर्यंत, शहरापासून गावखेड्यांपर्यंत बाळासाहेबांचा करिश्मा पोचलेला होता. आणि नेमकं 80च्या दशकात भाजपची उभारणी झाली. राम मंदिराच्या निमित्ताने भाजप भारतभर पसरण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खरं तर मराठी मतांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर शिवसेनेची सुरुवात ही मराठी बाणापासून झाली आणि नंतर हळूहळू बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाकडे वळाले. त्याच वेळी राम मंदिराचा मुद्दा भारतभर गाजत होता आणि त्यातून भारतीय जनता पक्ष बनलेला होता. या दोघांनी नंतर एकत्र यायचं ठरवलं आणि हिंदुत्व हे त्या दोघांमधला एक कॉमन आधार होता. दोन्हीही पक्षांची मूळ विचारसरणी ही हिंदुत्ववादी होती. दोघांनाही राम मंदिर हवं होतं, दोघांनाही कलम 370 नको होतं आणि दोघांच्याही भाषणांमध्ये कुठेतरी मुस्लिमांचं लांगुल चालन जे काँग्रेस करत होतं त्याला विरोध आणि पाकिस्तानला शिव्या, हे एक कॉमन गोष्ट या दोघांमध्ये होती. परंतु या सगळ्यांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जे निर्भीड बेधडक वक्तव्य असायची ती भारतभर फेमस होती आणि हे दोन पक्ष एकत्र आले. हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक झंझावात आला आणि महाराष्ट्रामध्ये हळूहळू शिवसेना तर मोठी झालीच, परंतु याच शिवसेनेचं बोट धरून भाजप सुद्धा महाराष्ट्रभर पाय पसरत होती. खरं तर भाजपच्या कित्येक नेत्यांचं जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, अगदी 2010 पर्यंत जर आपण बघितलं तर भाजपच्या नेत्यांना कुठेतरी एक दुय्यम स्थान असायचं आणि सगळं ठरवणारे हे खुद्द बाळासाहेब ठाकरे असायचे. आणि असं असताना देखील बाळासाहेबांनी नेहमीच एक पवित्रा घेतला, दिल्ली तुमची आणि मुंबई आमची. म्हणजे मला काही राष्ट्रीय राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही, दिल्लीमध्ये तुम्हाला जे हवं ते करा, मंत्रिपद द्या नका देऊ, या चिल्लर गोष्टींवरून बाळासाहेबांनी कधीही थिल्लरपणा या राजकारणामध्ये आणला नाही. आणि त्यामुळेच भाजपला एक मोकळा हात राष्ट्रीय नेतृत्वामध्ये भेटला. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा शब्द हा अंतिम असायचा आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ही युती जमलेली होती. हळूहळू या युतीच्या बाजूनी मोठा जनाधार वाढत गेला. हा जनाधार अगदी भाजप शिवसेना युतीला सत्तेमध्ये घेऊन जाणारा देखील ठरला. भाजप शिवसेना युतीची सत्ता आली, मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला आणि त्यानंतर हळूहळू हा पक्ष वाढत राहिला. नंतरच्या मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ता आली, परंतु बाळासाहेबांचा करिश्मा काही कमी झालेला नव्हता. आता या सगळ्या झाल्या जुन्या गोष्टी, परंतु नेमकं हे मी का सांगतोय,
तर भाजप शिवसेना युतीचा जनाधार असताना सगळ्यात पहिल्यांदा 2014 मध्ये ही युती तोडण्याचं पाप भाजपने केलं. मतदार हे शिवसेना भाजपला मानणारे होते, त्यामुळे ही युती तुटल्यामुळे कित्येक सामान्य मतदार लोकांना अतिशय दुःख झालं आणि तेव्हापासून हा मतदार शिवसेना भाजपपासून दुरावला. आता ज्या शिवसेनेचा बोट धरून भाजप या महाराष्ट्रामध्ये मोठी झालेली होती, त्याच शिवसेनेचा, त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विश्वासघात भाजपने पहिल्यांदा बाळासाहेब अस्तित्वात नसताना आणि ते गेल्याच्या फक्त 2 वर्षांमध्ये केला. ज्याचं बोट धरून राजकारण केलं त्यांच्याच पक्षाला संपवण्याचा घाट 2014 मध्येच घालण्यात आला होता आणि हे कुठेतरी मराठी मनाला न पटणारं होतं. त्यावेळी प्रचंड मोठी मोदी लाट होती, त्यामुळे 122 आमदार भाजपने त्यावेळी निवडून आणले. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा स्वतःचं अस्तित्व एकट्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सगळ्यांसोबत लढत असताना खुद्द स्वतःचा भाऊ मनसे हा सुद्धा शिवसेनेला पाडण्यासाठी उभा पक्ष होता आणि अशातून उद्धव ठाकरेंनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. जेव्हा कुणीही नव्हतं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब अस्तित्वात असताना जेवढे आमदार निवडून आले नाही त्याहून अधिक आमदार 2014च्या निवडणुकीत निवडून आणले. नंतरच्या काळामध्ये परत दिलजमाई झाली आणि 2019 पर्यंत हे सरकार चाललं. परंतु एकमेकांचा पक्ष संपवण्याचा, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा आणि शिवसेनेला डिवचण्याचा एकही संधी भाजप सोडताना दिसत नव्हता. त्यानंतर 2019 मध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले आणि भाजपने यावेळी मात्र 164 जागा स्वतः लढवल्या आणि 124 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. या 164 जागा लढवत असताना 105 जागांवरती भाजप विजयी झालं, तर 56 जागांवरती शिवसेना विजयी झाली. आता शिवसेनेशिवाय आपलं सरकार होणं शक्य नाही हे भाजपला लक्षात आलं. परंतु यावेळी मात्र ही निवडणूक सुरू होण्याच्या आधी जेव्हा जागांची वाटाघाटी झाली, जेव्हा शिवसेनेच्या जागा कमी केल्या आणि भाजपच्या जागा त्यांनी वाढवून घेतल्या, खुद्द अमित शाह मातोश्रीवरती गेले, त्यावेळी यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झालेली होती आणि ती चर्चा होती मुख्यमंत्री पदाची. हे मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष सेनेला, 2.5 वर्ष भाजपला, सगळं समसमान वाटप होईल अशा प्रकारची ती पत्रकार परिषदेमध्ये केलेली घोषणा होती आणि ती मान्य करायला भाजप तयार झाला नाही. ज्या बाळासाहेबांच्या मुळे भाजप इथे अस्तित्वात आला त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्री पद द्यायला भाजपने नकार दिला आणि इथे ठिणगी पडली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सोबत जात महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खरं तर नीट आपण जर विचार केला तर 2019 ते 2024 पूर्ण 5 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिलाय. अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे. मग जर हा राजकीय चिखल करून यांना मुख्यमंत्रीपद मिळणारच नव्हतं तर सन्मानाने शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला काहीच हरकत नव्हती, हे सामान्य लोकांचं म्हणणं आहे. जे लोक शिवसेना भाजपचे मतदार नाही ते सुद्धा लोक हाच विचार मांडतात की भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होतं. कारण शिवसेना शेवटी आपल्या राज्यातला पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे आणि भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला मोठमोठ्या संधी असताना एखाद्या राज्यामध्ये आपलाच मुख्यमंत्री बनवावा, तोही पूर्ण वेळ, हा अट्टाहास भाजपला नडला. हे सगळं करण्याआधी आरोप प्रत्यारोप, खोटं नाटं, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणं या सगळ्या गोष्टी भाजप करून बसलेला होता आणि त्यामुळे भाजप मराठी मनातून उतरला. आता हे कमी होतं की काय, तर या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे एक, शिवसेना हा मराठी मनावर राज्य करणारा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे हे मराठी मनावरती राज्य करणारं नेतृत्व आहे.
त्या दोघांचा विश्वासघात भाजपने त्यांच्या अपरोक्ष केला. हे पहिलं पाप भाजपने केलेलं होतं. आता दुसरी गोष्ट काय केली याच्यामध्ये, शिवसेनेला धोका दिला, मराठी माणसाला धोका दिला, इथपर्यंत ठीक होतं. पुढे यांनी काय केलं, ज्या लोकांना आपल्या पक्षाच्या स्थापनेपासून आपण शिव्या देतोय, ज्या विचारांना आपल्या पक्ष स्थापनेपासून आपण शिव्या देतोय, त्या लोकांना फक्त राजकीय सत्तेसाठी जवळ करण्याचे प्रयत्न झाले. ज्या ज्या लोकांवरती मोठमोठाले आरोप करण्यात आले, ज्या ज्या लोकांच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडी भरून, ट्रॅक्टर भरून, रिक्षा भरून पुरावे फडणवीस टाळ वाजवत लोकांना सांगत होते, ते सगळे नेते वॉशिंग मशीन मध्ये धुवून बीजेपीने आपल्या जवळ केले. कशासाठी? फक्त राजकीय सत्तेसाठी, राजकीय लाचारीसाठी. ज्या लोकांना मतदार शिव्या देऊन तुमच्या जवळ आलेले होते, त्या लोकांना तुम्ही जवळ घेता आणि कशी अपेक्षा करता की मतदार तुमच्या जवळ राहतील. भाजप आणि शिवसेनेला क्लिअर मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये मिळत असताना हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. या लोकांची लाचारी सहन करण्याऐवजी जर उद्धव ठाकरेंबद्दल पॉझिटिव्ह राहिले असते तर कदाचित जो मतदार भाजप सेना युतीचा होता तो दुखावला गेला नसता. या दोन गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार नाराज झाला, दुखावला गेला. कारण ज्यासाठी आपण मतदान करतोय तेच साध्य होत नाहीये. शिवसेना भाजपला मतदान केलं, सत्तेमध्ये महाविकास आघाडी बसतीये. बरं, यांना पाडून नंतर हे सत्तेत आले तर यांच्यासोबत अजित पवार आहे. म्हणजे काहीही केलं तरी पवार आणि राष्ट्रवादी यांचा जो एक मूळ विरोधक महाराष्ट्रामध्ये आहे, यांच्या भ्रष्टाचारामुळे किंवा इतर कारणांमुळे, जातीयवादामुळे जो एक मतदार यांच्यावरती नाराज आहे, तो सगळा मतदार भाजप सेनेकडे जात होता. आणि आता झालं काय, इकडे जावं तर शरद पवार, तिकडे जावं तर अजित पवार, आणि दोघेही म्हणता आम्ही कुटुंबात एकच आहोत. मग ज्यांना आम्ही विरोध करतोय त्यांनाच तुम्ही सत्तेत घेऊन बसताय, मग फायदा काय? तुम्हाला सत्ता द्यायची कशासाठी? हा मराठी मनाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न निर्माण केला कुणी? तर तो भाजपने. म्हणून भाजपची महाराष्ट्रात माती होते. आता याच्या पुढे जाऊन जर आपण नीट विचार केला तर महायुतीचं सरकार आणलं. काय करून हे सरकार आणलं? एक वेळ होती, गोपीनाथ मुंडे साहेब भाजपवरती प्रचंड नाराज होते. त्यांनी सगळ्या पदांचा राजीनामा दिला होता आणि राजीनामा दिल्यानंतर ते भाजप सोडणार अशा चर्चा रंगल्या, माध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि त्या गोपीनाथ मुंडेंना शिवसेनेमध्ये जायचं होतं. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंना बोलवून घेतलं आणि त्यांना समजावून सांगितलं की तू जिथे आहेस तिथेच राहा. मग राजकीय तत्वांचा, निष्ठेचा, प्रामाणिकपणेचा जर विचार जर केला तर जी गोष्ट शिवसेना करू शकत होती ती गोष्ट संधी मिळाल्यानंतर भाजपने का केली नाही? ज्या नरेंद्र मोदींच्या नावाने आज हे गाजावाजा करताय, त्या नरेंद्र मोदींचं मुख्यमंत्रीपद जात असताना अटल बिहारी वाजपेयींना फोन करून मोदी गया तो गुजरात गया, मोदीला मुख्यमंत्री पदावरती ठेवावंच लागेल हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. मग भाजप एका बाजूला फुटत असताना जर शिवसेनेने प्रामाणिकपणा जपला, मित्रत्व जपलं, तत्व जपले, राजकीय निष्ठा जपली, ही निष्ठा मात्र भाजपने संधी भेटल्या क्षणी बासनात बांधून ठेवली. भाजपला खूप मोठी संधी होती लोकांची मनं जिंकण्याचा. जर त्यांनी शिवसेना फोडायला नकार दिला असता तर मात्र भाजपची इज्जत महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली असती. परंतु यांनी केलं काय? यांनी शिवसेना फोडली. नुसते आमदार नाही फोडले तर त्या लोकांना ताकद दिली, त्यांना कोर्टात नेलं आणि शिवसेना नाव, चिन्ह आणि पक्ष हे सगळं काही एकनाथ शिंदेंच्या खिशात घालणारी भाजप आहे. मग एका बाजूनी ज्या मित्राने आपल्याला मोठं केलं त्या मित्राला संपवण्याचं काम भाजपने केलं. कारण भाजपचा मूळ दुश्मन सध्या कोण होता?
भाजपला हिंदुत्ववादी मतदार पाहिजे होते, शिवसेनेकडे ते होते, ते तोडायचे होते. भाजपला सगळ्यात मुख्य अडचण लोकसभेमध्ये ही होती, धनुष्यबाण चिन्ह, ते चिन्ह यांनी गायब केलं. आणि अशा प्रकारे एकूण शिवसेनेला संपवण्याचं काम केलं. आणि दुसऱ्या बाजूला ज्या भ्रष्टाचारी अशोक चव्हाणांचं नाव तुम्ही लोकसभेत घेतात, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मोठमोठ्या गप्पा मारतात, आणि तेच अशोक चव्हाण 2 दिवसामध्ये भाजपमध्ये जातात आणि तुम्ही त्या गोष्टीला डिफेंड करतात. ज्या ज्या लोकांवरती ईडीच्या धाडी पडल्या ते सगळे लोक भाजपमध्ये गेले, हे अवघ्या महाराष्ट्राने मराठी माणसांनी बघितलंय. ज्या मनसेचा उपयोग लोकसभेमध्ये केला, त्याच मनसेला आता मात्र बाजूला सारलं आणि त्याच मनसेच्या अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे सेनेने उमेदवार दिला. म्हणजे तुम्ही कुणाचेच नाही आहेत. आणि ही गोष्ट कमी की काय, याच्या पुढे जाऊन खुद्द भाजपमध्ये सुद्धा तुम्ही काय केलं, तर भाजपमधील सगळे जुने लोक, मग त्याच्यामध्ये एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, या सगळ्या बहुजन नेतृत्वाला संपवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजपनी केलं. हे तेवढं सत्य आहे. मग जर तुम्हाला भाजपमधलेही लोक नकोय, तुम्हाला मित्रपक्ष शिवसेनाही नकोय, त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोण हवंय? मग भ्रष्टाचारी, तुम्हाला फक्त भ्रष्टाचारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गब्बर नेते हवे होते. स्वतःचे निष्ठावान नको, मित्रत्व जपणारे निष्ठावान नको, आणि हे भ्रष्टाचारी जवळ करण्याचं काम भाजपने केलं. म्हणून खऱ्या अर्थाने भाजपची महाराष्ट्रामध्ये माती झाली. आणि आता सगळ्यात शेवटचा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये 35% लोकसंख्या असलेला समाज, महाराष्ट्रामध्ये भाजपला सगळ्यात जास्त मानणारा समाज, हिंदुत्ववादी विचारांचा असणारा सगळ्यात मोठा समाज, तो म्हणजे मराठा समाज. या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सांगतात की आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरक्षण दिल्यानंतर सदावर्तेंच्या माध्यमातून कोण गेलं होतं कोर्टात? सदावर्तेंच्या माध्यमातून मराठा आरक्षण कसं रद्द केलं गेलं? त्यानंतर सदावर्ते जे वारंवार मराठा समाजाबद्दल गरळ ओकतात, ते कोणाच्या जवळचे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते कोणत्या संघटनेत तुमच्या सोबत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि जर तुम्ही इतक्या मोठ्या समाजाची एवढी मोठी फसवणूक करत असाल, तर तुमच्या पक्षाची माती होणार नाही का? हेही काय कमी होतं? मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर या उपोषणावरती लाठी हल्ला केला. लाठी हल्ला करण्याचं एकमेव कारण होतं, कारण तुम्हाला जालन्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घ्यायचा होता आणि या कार्यक्रमाला हे उपोषण अडथळा ठरणार होतं. म्हणून पोलिसांना सांगून तुम्ही ते उपोषण उठवण्याचा प्रयत्न केला. ते उठलं नाही म्हणून तुम्ही त्याच्यावरती लाठी हल्ला केला. लाठी हल्ला करण्यापर्यंत ठीक होतं, परंतु अत्यंत निर्लज्जपणे एवढ्या मोठ्या समाजाचं हेटाळणी करणारं वक्तृत्व तुम्ही त्याच दिवशी रात्री करतात. 80 वर्षांचे 85 वर्षाचे म्हातारे काय दगड घेऊन दगडफेक करायला जाणार आहेत का? 3 वर्षांचं लेकरू दगडफेक करायला जातं का? अशा लोकांना तुमच्या पोलिसांनी मारहाण केल्यावर तुम्ही म्हणता पहिला हल्ला पोलिसांवरती झाला, माझे पोलीस भाऊ बहीण घायाळ झाले, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा नालायकपणा केला त्याला तुम्ही बढती दिली. म्हणजे समाजाला जाणीवपूर्वक टीच करण्याचं काम तुम्ही केलं. नंतर नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर छितू झाल्यानंतर माफी मागितली आणि त्यानंतर सुद्धा मराठा विरोधी धोरण राबवत तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी मेळावे घेतले. जरांगेंच्या विरुद्ध छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, बारस्कर असेल, सदावर्ते असेल, अशी पिल्लावळ सोडली आणि जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न करत या महाराष्ट्रामध्ये जातीय फूट पाडण्याचा प्रकार, जातीय वाद निर्माण करण्याचा गलिच्छ प्रकार या काळामध्ये तुम्ही केला. आणि म्हणून भाजपच्या विरुद्ध मराठा समाजामध्ये प्रचंड मोठा रोष निर्माण झाला, हे तुम्हाला देखील माहिती आहे.
आणि अशा प्रकारे स्वतःच्या मित्रत्वाशी घात करणे, स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाशी घात करणे, भ्रष्टाचारी लोकांना, आम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणत नाही, सगळ्यांना भ्रष्टाचारी तुमचा पक्ष आणि तुमचेच नेते म्हटलेले आहेत, त्यांच्या विरुद्धचे पुरावे नेऊन देणारे तुम्हीच आहे, त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे तुम्ही स्वतः आहात. अशा भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही जवळ करणे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज मराठा समाज आपल्या अंगावरती घेणे, या सगळ्या चुकांमुळे भाजपची माती झाली. आता भाजपची माती कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं, ही कुणी केली हे सांगण्याची गरज मला तरी वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना नाही. हे सगळं कोण करत होतं? जरी या सगळ्या गोष्टींना राष्ट्रीय नेतृत्वाचा पाठिंबा असल्याशिवाय हे होत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मोदींना माहिती नाही, शहांना माहिती नाही, हा भोळसटपणा ठरेल. कारण महाराष्ट्रातली इत्तंभूत बातमी विनोद तावडेंकडे आहे. ते दिल्लीमध्ये बसतात आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राबद्दल चर्चाच होणार नाही असं होऊच शकत नाही. महाराष्ट्रामध्ये मोदी आल्यानंतर मराठ्यांबद्दल बोलत नाही, पण जेव्हा लोकसभेमध्ये समाजाने भाजप या पक्षाला त्याची जागा दाखवून दिली, त्याच्यानंतर अमित शहा दोनदा मराठा समाजाबद्दल बोलले. याचा अर्थ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रकार तुम्ही याआधी केला. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि गेली 10 वर्ष हा नंगा नाच इथे चालू आहे आणि त्यामुळेच भाजपची महाराष्ट्रात माती झाली. ती कुणी केली हे बोलण्याची गरज उरत नाही. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण, महत्त्वपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.